आपण बघतोय विक्रोळी क्रीडा महिला गोविंदा पथक यांनी आता ही दहीहंडी फोडलेली आहे। 1 2 3 4 थर त्यांनी लावलेले आहेत आणि आता हे सगळे महिला गोविंदा पथक खाली येते। कशा प्रकारे ही दहीहंडी फोडली तर आपण बघितलं की अगदी बॅलन्सिंग करत या महिलांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये ही दहीहंडी फोडली। सेलिब्रिटीज आपल्या सोबत आहेत, अभिषेक आपल्या सोबत आहे। काय अनुभव आहे? वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जातायत, म्हणजे उत्सव तर आहेच, मात्र महिला गोविंदा पथक खास करून इथे महिला गोविंदा पथक येतात आणि बॅलन्सिंग करत त्यांनी आता ही हंडी फोडली। नाही, मला खरंच कौतुक वाटतं। म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत, खांद्याला खांदा लावून आणि एकमेकांच्या खांद्यावर चढून एकमेकांना सपोर्ट करून एवढ्या वरती जाऊन हंडी फोडतायत। याच्यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते अजून? म्हणजे तुमचा अनुभव काय कसा आहे? म्हणजे मी जसं बघितलं की महिला गोविंदा पथक जास्त आहेत आणि खास करून इथे महिला गोविंदा पथकांची संख्या जास्त असते दहीहंडी फोडण्यासाठी। मला तर खूप भारी वाटतं ज्या ज्या ठिकाणी महिला त्यांचं पाऊल पुढे टाकून त्यांचं वर्चस्व नाही गाजवत पण ते बरोबरी करतायत। खूप भारी वाटतं आणि आमचं शूटही झालं दहीहंडीचं, तुम्ही जवळून पण पाहिलं की कुठल्या पद्धतीने ते टेक्निक आहे आणि ते टेक्निक सांभाळून ते करतात। फक्त मला एवढंच वाटतं की जे काही करावं ते सांभाळून करावं। ते जेव्हा कोणी वर जातं आणि पडतं, प्रयत्न केलाय कधी थरामध्ये सहभागी व्हायचा? नाही, मी नाही केला। अभिषेक, तुम्ही प्रयत्न केलाय कधी? आता जास्त केला। कितव्या थरापर्यंत? पहिलाच तर होता, मला जाऊ दिलं नसतं वर फार, पण मी पहिल्यांदाच केला, मला मजा आली। त्यामुळे आपण बघितलं अभिषेक मयुरी सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतोय की महिला गोविंदा पथक कुठेही मागे नाहीयेत आणि ही दहीहंडी फोडण्यासाठी हे या आयडियलच्या या गल्लीमध्ये ते सज्ज आहेत। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।